थांब, हा व्हिडिओ स्किप करू नकोस, कारण आज जे ऐकणार आहात ना ते मोटिवेशन नाही, ते माइंडचे रिव्हॉल्युशन आहे. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी समजली तर तुम्ही लोकांच्या मागे धावणं कायमचं बंद कराल आणि लोक तुमच्या मागे धावायला लागतील. आजचा टॉपिक आहे इग्नोर करायला शिका, लोक आपोआपच तुमच्या मागे येतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचं आयुष्य बदलून जाईल. लोकांना इम्प्रेस करण्याची सवय सगळ्यात मोठी चूक असते. आपण सगळे एकसारखे आहोत, पण एक गोष्ट सगळ्यांमध्ये कॉमन आहे, आपण लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो. कोणी कॉल केला की लगेच उचलतो, कोणी मेसेज केला की लगेच रिप्लाय देतो, कोणी चुकीचं बोललं की लगेच एक्सप्लेन करतो, कोणी इग्नोर केलं की लगेच हर्ट होऊन जातो. पण स्वतःला एक प्रश्न विचारा, याचा रिझल्ट काय मिळतो? तुला रिस्पेक्ट करतात का लोक तुझी? नाही, उलट लोक तुम्हाला टेकन फॉर ग्रँटेड समजतात. कारण जगाचा एक साधा रूल आहे, जे सहज मिळतं त्याची किंमत राहत नाही. इग्नोर म्हणजे काय हे सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करून घे. इग्नोर म्हणजे घमंड नाही, इग्नोर म्हणजे ॲटिट्यूड नाही, इग्नोर म्हणजे लोकांना कमी लेखणं नाही. इग्नोर म्हणजे असतो सेल्फ रिस्पेक्ट, इग्नोर म्हणजे असते बाउंड्रीज, इग्नोर म्हणजे असतात इमोशनल कंट्रोल. प्रत्येक गोष्टीला रिॲक्शन देणं हे स्ट्रेंथ नाही, ते वीकनेस आहे. स्ट्रॉंग लोक रिॲक्शन देत नाही, ते रिस्पॉन्स देतात, आणि कधीकधी ना ते सायलेन्सही असतात. पार्ट 3, सायलेन्स सगळ्यात मोठं पॉवर आहे. लक्षात ठेव, जगात जर सगळ्यात मोठं काहीतरी करून दाखवायचं आहे तर सायलेन्स हा खूप महत्त्वाचा आहे. जे लोक जास्त बोलतात, जास्त एक्सप्लेन करतात, जास्त जस्टिफाय करतात, त्यांना कोणी सिरियस घेत नाही. पण जे लोक शांत राहतात, कामावर फोकस करतात आणि स्वतःमध्ये गुंतलेले असतात, त्यांच्याबद्दल लोक बोलायला लागतात. हा एवढा शांत कसा आहे? हा एवढा कॉन्फिडन्स कसा? हा रिॲक्ट का करत नाही? आणि तेव्हाच अट्रॅक्शन सुरू होतं. तुम्ही जितके अवेलेबल असतात ना, तितकीच तुमची व्हॅल्यू कमी होत जाते. एक कठोर सत्य ऐका, तुम्ही जितके अवेलेबल असता तितकीच तुमची व्हॅल्यू कमी असते. ज्या व्यक्तीला तुम्ही एनीटाईम भेटता, एनीटाईम रिप्लाय देता, एनीटाईम हेल्प करता, ती व्यक्ती हळूहळू तुमचा रिस्पेक्ट विसरते. कारण रिस्पेक्ट अवेलेबिलिटीवरती नाही, रिस्पेक्ट हा व्हॅल्यूवरती मिळत असतो. पार्ट 5, लोक इग्नोर करायला लागले तर काय करायचं? तुम्ही म्हणता की लोक मला खरंच खूप इग्नोर करतात, आता मी काय करू? तर मी तुम्हाला एक सहज टिप सांगणार आहे. तुम्हाला लोक इग्नोर करतात ना, तर तुम्ही 2च कारणं आहेत त्याची. ते एकतर बिझी असतात किंवा तुम्ही त्याच्यासाठी स्पेशल नाही आहात. पण इथे एक ट्रिक आहे. तुम्ही जर स्वतःवर काम केलं ना, स्वतःची व्हॅल्यू वाढवली ना, स्वतःचं जीवन इंटरेस्टिंग केलं ना, तर लोक तुमच्याकडे पाहत राहतील. कारण अट्रॅक्शन कधी मागून येत नाही, ते नेहमी व्हॅल्यूकडे येतं. पार्ट 6, एक्सप्लेन करणं बंद करा. आजपासून एक रूल फॉलो करा, एक्सप्लेन कमी करा. तुम्ही कोण आहात हे लोकांना सांगायची गरज नाही. तुमचं वर्क, तुमची डिसिप्लिन, तुमची कन्सिस्टन्सी हे सगळं काही बोलत असतं. लक्षात ठेवा, जे स्वतःला एक्सप्लेन करतात ना, ते स्वतःवर कॉन्फिडंट नसतात. पार्ट 7, इमोशनल डिपनेस, इनविजिबिलिटी चेन. खूप लोक इमोशनली इंडिपेंडंट असतात. तो रिप्लाय देईल का, ती काय म्हणेल, तो काय म्हणतील, ही इनविजिबल चेन आहे जी तुम्हाला फ्रीडम काढून घेते. इग्नोर करायला शिका, डिटॅच व्हायला शिका, सेल्फ लव्ह बिल्ड करा. ज्या दिवशी तुम्ही इमोशनल इंडिपेंडन्स सोडाल ना, त्या दिवशी तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात करेल. पार्ट 8, रिअल लाईफ एक्झाम्पल. मी तुम्हाला एक रिअल लाईफ एक्झाम्पल सांगणार आहे. बघा, सिंह असतो ना, तो जंगलात कोणालाही इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत नाही, तो कोणालाही एक्सप्लेन करत नाही, तो कोणाच्याही मागे धावत नाही. तरीसुद्धा संपूर्ण जंगल त्याचा रिस्पेक्ट करतो. का? कारण तो स्वतःमध्ये कंप्लीट आहे. इग्नोर केल्यावर काय बदल होतो माहिती आहे का तुम्हाला? जेव्हा तुम्ही इग्नोर करायला लागता ना, तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, तुमचा टाईम वाचतो, तुमचं मेंटल पीस वाढतं, लोक तुमचा रिस्पेक्ट करायला लागतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही स्वतःला शोधायला लागतात. जेव्हा तुम्ही बिझी असता, फोकस असता, इम्प्रूव्हिंग असता, तेव्हा लोक तुमच्याकडे बघत राहतात, आणि मग ते स्वतःहून आपल्यामध्ये येतं. आजपासून ठरवा, मी लोकांच्या अटेन्शनसाठी मागणार नाही, मी स्वतःची व्हॅल्यू बिल्ड करेल. इग्नोर करायला शिका, लोक आपोआप तुमच्या मागे येतील. जर हा व्हिडिओ थोडासाही मनाला भिडून गेला असेल ना, तर लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये लिहा आय चूज माय लाईफ. आणि लक्षात ठेवा, सायलेन्स तुमचा विपन आहे, फोकस तुमचा पॉवर आहे, इग्नोर तुमची आयडेंटिटी आहे. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.